हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळ सकाळीची प्रसन्न वेळ होती. आता रात्रीच पाऊस आला होता, त्यामुळे आज जरा वातावरण छान थंड वाटत होतं. आमच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये कबुतरांनी थोडीशी घाण केली होती, तर मग बाल्कनी जी आहे तर ती मी साफ करायला घेतली. आणि रुद्र आजीसोबत फिरायला गेला होता, त्यामुळे माझ्याकडे वेळ होता. म्हटलं पटापट क्लीन करून घेऊया, कारण त्यांची बरीचशी अशी पिसं पडली होती. याआधीसुद्धा कबुतरांनी तिथे अंडी घातली होती, पण आता अंडी तर नव्हती, पण माहीत नाही कशामुळे, पण कबुतराची पिसं बरीच पडली होती. आणि त्याची जी विष्ठा असते तर तीसुद्धा चांगली नसते. त्यामुळं म्हटलं आज जरा चांगलं पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया आणि थोडंसं त्याच्यात डेटॉल वगैरे टाकता येईल, कारण आम्ही कपडेसुद्धा तिथे सुकत घालतो. लहान मुलांसाठी चांगलं नसते ना, म्हणून ते सगळं क्लीन करते. आणि त्याच्यामध्ये बरीचशी पिसं ती होती, तर ते सगळं मी काय केलं, व्यवस्थित एका साईडला घेतलं, कारण की सगळं त्या पाणी ब्लॉक होणार म्हणून ते सगळं सूपमध्ये, कचऱ्याच्या सूपमध्ये नंतर भरून घेतलं. कधीकधी आणि या दोन्ही म्हणजे आमच्या बाल्कनी आहेत, हॉलची आणि बेडरूमची, त्या दोन्ही बाल्कनींना ना मच्छरची जी स्लाईड आहे ती आहे, पण त्याला एक्स्ट्रा हे नाही आहे, त्यामुळं ती पूर्ण आपल्याला ओपन नाही करतात, म्हणून आम्ही ती काढूनच ठेवलेली. मग ते कचरा भरून घेतला आणि नंतर पुन्हा पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं, तर बाल्कनी क्लीन झाली होती. थोड्या वेळाने तिला अजून हे करता येईल. आणि हॉलमध्ये सुद्धा रुद्रची सायकल आम्ही आता ठेवतो, तर त्यामुळे तिथे ती बाल्कनीसुद्धा झाडांचे पालापाचोळा वगैरे, त्याच्यामुळे ती पण क्लीन करून घेतली. आणि नंतर पुन्हा रुद्रची सायकल आम्ही खाली घेऊन जातो, तर त्याच्यावरसुद्धा थोडंसं चाकांवरती पाणी घातलं, खाली त्याला फिरवण्यासाठी कामाला येते ना. आणि मग बाकीचे जे काही रात्री अचानक पाऊस आला होता, तर कपडे जे आहेत तर ते दोरीवरचे सगळे काढून रुद्रच्या जे झोपाळा आहे त्याच्यावरती सुकत घातलेले. आणि मग आत्ता पुन्हा सकाळी ते सुकले नव्हते, कारण मी ना वॉशिंग मशीनमध्ये ड्राय केले नव्हते, त्यामुळं ते बरेचसे कपडे जे आहेत तर थोडे ओलेच वाटत होते. मग ते पुन्हा चिमट्यांना लावून ठेवले. आणि हॉलमध्ये रात्रीचं गरम होतं, म्हणून हॉलमध्ये रुद्रचं झोपाळा आणून ठेवतो, कारण आई वगैरे आम्ही सगळे बेडरूममध्ये झोपतो. तर तो झोपाळा पुन्हा आतमध्ये नेऊन ठेवला. आणि रुद्रचं वॉकर, त्याची जी छोटीशी गाडी आहे ती, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पुन्हा जागच्या जागी ठेवल्या. वस्तू ठेवून दिल्यानंतर मग झाडू मारून घेतला, कारण रुद्र नाही तोपर्यंत बरीचशी कामं उरकली की मग ते वेळेवरती सगळं होतं. आणि सकाळी पटापट ही जी कामं उरकली की मग दिवसभर जे आहे तर त्याच्यासाठीसुद्धा वेळ काढता येतो. आता सध्या तो प्रचंड खेळू लागला आहे, तर त्याची झोपसुद्धा कमी झाली आहे. दुपारी देखील झोपत नाही, आंघोळ केल्यावर एकदम कमी झोपतो, त्यामुळं आता बराचसा वेळ त्याच्याकडेच जातो. तर रात्री अचानक पाऊस आल्यामुळे कपडे जे आहेत ते दोरीवरचे दोन्ही बाजूंचे बाल्कनीत आणि ठेवलेले, म्हणजे बेडरूमच्या आणि हॉलच्या सगळे अचानक काढून घेतलेले, तर ते तसेच पडलेले, ते सगळे आवरून ठेवते. रुद्राची खेळणी जी आहे तर ती एका पिशवीमध्ये भरून ठेवते. आणि घड्या वगैरे घालून ठेवले की मग सोफ्यावरचा, खुर्च्यांवरचा जो काही पसार आहे तो देखील कमी होईल. टिपॉय वगैरे जे आहे त्याच्यावरचं पण कापड झटकून वगैरे पुन्हा अंथरून ठेवते. आता लहान बाळ म्हटल्यानंतर घरात म्हणजे ह्या छोट्या छोट्या वस्तूंचा पसारा तर होणारच. आमचा पूर्ण हॉलमध्ये जे आहेत सगळ्या वस्तू ज्या आहेत, जास्त करून रुद्रच्या आहेत, म्हणजे त्याच्यात सायकल, ती पांडाची गाडी आहे ती आम्ही ठेवून देणार होतो, कारण म्हटलं रुद्र आत्ताशी 1 वर्षाचं झालं आहे, त्याला काय ते त्याला खेळता येईल आम्हाला असं वाटलं नव्हतं. आणि त्या गाडीवर पण इन्स्ट्रक्शन आहेत की 3 वर्षांवरील मुलांसाठी ती गाडी आहे, पण तो आहे ना कालपासून ते सुद्धा ट्राय करतो आहे. आम्हाला ते इतकं नवल वाटलं की ती गाडी त्याला जमते म्हणून, तर ती ठेवून देणार होतं पॅक करून. आता वॉकर ठेवून द्यावं लागेल, वॉकरची काही गरज नाही असं वाटतं आहे. अजून पूर्ण चालत नाही, पण वॉकरची काही एवढी काही आवश्यकता नाही असं वाटतं आहे. त्यानंतर मग मी बेड वगैरे क्लीन करून घेतला. सध्या बेडरूममध्ये भरपूर वस्तू झालेल्या आहेत, कारण की बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत आम्ही पहिले हॉलमध्ये ठेवत होतो, बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ठेवत होतो, पण आता पाऊस पडल्यामुळे ते सगळं आत घेतलं आहे. तर त्यानंतर मी माझं जे काही कपाटातील कप्पे आहेत तर ते व्यवस्थित लावून ठेवते. आता पावसाळा आला आहे म्हटल्यानंतर एक्स्ट्रा पेअर जे आहेत ते कपड्यांचे ते लागतील, तर म्हणजे आत्तापर्यंत वापरत नव्हते,
प्रेग्नन्सीनंतर म्हणजे माझं वेट पण वाढलं होतं, तर त्यामुळं काही काही कुर्ते मला येत नव्हते. तर त्यातले बघते आता कोणकोणते येतील वगैरे, आणि जे लवकर सुकतील असे कपडे जे आहेत तर ते काढून ठेवते साईडला. साड्या त्याचा काही आता सध्या उपयोग नाही. म्हणजे मी ठरवलं होतं की क्लासला जाताना कधीतरी आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी साडी नेसेल. पूर्वी शाळेत काम करायचे तेव्हा काही नाही, कंपल्सरी साडी असल्यामुळे तेव्हा मस्त साडी नेसून व्हायची. पण आता ते काही होत नाही. तर साड्या तशाच पडून आहेत. नेसण्याची इच्छा होते पण घाईघाईमध्ये जातो, तर त्यामुळं कधी कधी राहूनच जातं. तर कपडे लावता लावता चहा घेतला हावऱ्यासारखा, कारण की मला मस्त निवांत वेळ मिळाला होता. आणि पटकन जे आहे तर जे खालच्या कप्प्यामध्ये जे न लागणारे आहेत पण ते पटकन सापडतील असे व्यवस्थित घड्या घालून कपडे ठेवले. त्याच्यासाठी काही वेगळं ऑर्गनायझर यूज नाही केले, फक्त घड्याच घातल्यात. जीन्स वगैरे त्याच्यावरचे टॉप हे काही आता मला रेग्युलर घालणं होत नाहीत, तर त्यामुळे ते खाली ठेवते. आणि जे काही गाऊन होते मोठे मोठे रुद्रच्या वेळेस त्याच्या प्रेग्नन्सीच्यासाठी दर महिन्याला जे मला फोटोशूटसाठी लागणार होते ते सुद्धा आता लागणार नाही आहेत, म्हणून ते सगळे खालच्या याच्यामध्ये ठेवते. आणि जो माझा दुसऱ्या कबडचा म्हणजे दुसऱ्या बाजूचा कपाट आहे त्यातला खालचा कप्पा होता, त्यामध्ये मी साड्या ठेवून देते, कारण की ते लागणार नाही आहेत. मग ते आवश्यक नाही अशा वस्तू ज्या ते बाजूला ठेवते. आणि इथे वरती मला वरच्या कप्प्यामध्ये जिथे मला लागणारे आहेत आणि पटापट सापडतील असे कपडे ठेवते, कारण किती कपाट लावून ठेवलं ना तरी ऐन वेळेला मात्र कपडेच सापडत नाहीत. आणि सध्या म्हणजे बेडच्याच बाजूला आम्ही रुद्राचा झोपाळा ठेवत असतो, रुद्र जेव्हा झोपतो तेव्हा. त्यामुळं तिथे कपडे काढण्यासाठी हे दरवाजे पूर्ण उघडताच येत नाहीत, म्हणून ह्या 2 दरवाजाचं जे कपाट आहे त्या बाजूला कपडे ठेवले नव्हते, म्हणजे रेग्युलर लागतात ते. पण आता इथेच ठेवते म्हणजे मला पटापट सापडतील. ते छोट्या कप्प्यामध्ये कसं मिक्स होऊन जातात आणि ते मिळत नाहीत. साड्या आणि साड्यांवरचे ब्लाऊज जे आहेत तर ते सगळे दुसऱ्या सिंगल दरवाजाचा जो बाजू आहे कपाटाची त्याच्यामध्ये ठेवले. आता मी व्हॉईस ओव्हर करते, रुद्र त्याचा वाजवतो आहे त्याच्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला. आणि कपाट जे आहे तर ते पटापट लावून घेतलं, कारण नंतर मला इतर कामंसुद्धा करायची होती. कारण आता पावसाळा जवळ येतो आहे, तर जे पावसाळी शूज वगैरे आहेत तर ते धुवून ठेवायचे आहेत. बाहेर ओपन रॅकमध्येच ठेवलेले असतात ना, तर त्यामुळे ते धूळ भरपूर जमा झालेली आहे त्याच्यावर. आणि मी रुद्राच्या बड्डेसाठी कुर्ता घेतला होता, पण ब्रेसलेट अडकून त्यातले जवळपास बरेचसे धागे जे आहेत तर ते निघालेले. आणि त्यानंतर मी त्याला उघडूनसुद्धा पाहिलं नव्हतं. म्हटलं त्याच्यातले जे धागे जे आहेत तर ते निघालेले कट करूया, नाही तर बरंचसं निघत राहील. मग माझं सँडल आणि ह्यांचे जे पावसाळी बूट होते तर ते वॉश करून घेतले. पण आता मला जेव्हा मी घालून ट्राय केले तर माझं सँडलचं जे बेल्ट आहे ते खूप लूज झालेलं, तर असं वाटतं की त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. बघूया नंतर नवीन घेता येतील. त्यानंतर आज 9th स्टँडर्डचा पेपर होता, तो क्वेश्चन पेपर काढण्यासाठी बसले, पण कीबोर्डचा काही इश्यू झाला माहीत नाही, सगळं मिस ऑपरेशन होत होतं. त्यानंतर मग हातानेच पेपर लिहून काढला आणि स्कॅन करून त्याचे प्रिंटआउट्स काढले. म्हटलं जास्त वेळ देता येणार नाही, कारण उद्या आल्यावर मला ही कामं करून देता येणार नाही. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये बराच वेळ गेला. मग रुद्रचा नाश्ता राहिला होता, कारण तो झोपला होता. पोहे वगैरे त्याने खाल्ले नाहीत, तर त्याच्यासाठी मी नाचणीच्या पिठामध्ये नाचणीचं नॉर्मल पीठ आणले, कारण त्याला गोड आवडत नाही. सत्व वगैरे आणलं तर त्याच्यामध्ये थोडंसं बीट किसून घातलं, थोडासा कांदा, थोडंसं बटाटं, तिखट मीठ वगैरे, थोडासा चाट मसाला, हे सगळं मस्त डोश्यासारखं मी जसं आपण उत्तप्पा करतो तसं मिक्स करून जाड थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवली ना तर ते उलटतं, खराब होत नाही डायरेक्ट पिठाचं सुद्धा. आणि तो खातो आहे आवडीने, त्यामुळे मग म्हटलं हे देऊया. थोडंसं थंड पण रुद्रला मध्ये तोंड आल्यासारखं पण वाटत होतं ना, म्हणून ते दिलं त्याला. या व्लॉगमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.